ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ. तू घाबरू नको, त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. यंदा आषाढी अमावस्या कधी आहे? आषाढी अमावस्यालाच आपण दिव्याची अमावस्या असं सुद्धा म्हणतो. यंदा 2025 आषाढी अमावस्या कधी? या दिवशी कणकेचे दिवे लावून लहान मुलांना का ओवाळले जाते? त्याने कोणता लाभ होतो? किंवा अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा का करावी? या सर्व प्रश्नाचे उत्तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर पहिल्यांदा पाहूया आषाढी अमावस्या कधी. 23 जुलै रात्री 2:28 अमावस्या ही चालू होते आणि 24 जुलै रात्री 12:40 ही अमावस्या समाप्ती होते. म्हणजेच उदयतिथीनुसार 24 जुलै 2025 या दिवशी आहे आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या. तर 24 जुलै या दिवशी गुरुपुष्पामृत योग सुद्धा आहे. मग या दिवशी तुम्ही सोने खरेदी करावे का? कारण असं म्हणतात की अमावस्याच्या दिवशी सोने खरेदी करू नये, परंतु दोन्ही योग हे जुळून आल्यामुळे या दिवशी सोने खरेदी करावे का? तर हां, या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकता, परंतु 4:43 तुम्ही सोने हे खरेदी करू शकता. कारण 4:43 नंतर गुरुपुष्पामृत योग हा चालू होतो. त्यामुळं तुम्ही त्यानंतर सोनेही खरेदी करू शकता आणि सोन्याची पूजा त्या दिवशी करू शकता. कारण या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची पूजा करायला सुद्धा खूप शुभ असा दिवस मानला आहे. तर आता आषाढी अमावस्याला काय केलं जातं? तर आषाढी अमावस्याला आपल्या घरातील सर्व दिवे हे काढून घासून पुसून त्या दिव्यांची पूजा केली जाते. आता तुमच्या घरात अगदी छोट्यातली छोटी पंती असेल किंवा मोठ्यातली मोठी समई जरी असेल ना, तरीसुद्धा ती घासून पुसून आपल्याला स्वच्छ करायची आहे आणि तिची पूजा करायची आहे. जशी आपण देवांची पूजा करतो तशी आपल्याला या दिवशी दिव्यांची पूजा करायची असते. कारण या दिवशी दिव्याला आराम द्यायचा असतो. मग आता दिव्याला तर आराम द्यायचा आहे, मग दिव्याला ओवाळायचं कशाने? तर या दिवशी कणकेच्या दिव्याने आपल्याला या दिव्याला ओवाळायचं असतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच कणकेच्या दिव्याने घरातील लहान मुलांचं औक्षणसुद्धा आपल्याला करायचं असतं. कारण त्यांचं औक्षण जर या दिव्याने केलं तर त्यांचं आयुष्य वाढतं, त्यांची आरोग्य सुधारतं, तसेच त्यांना त्यांच्या काही ज्या इच्छा असतील त्यासुद्धा पूर्ण होतात असं सांगितलं जातं. म्हणजे त्यांचे आयुष्य आणि आरोग्य संपत्ती प्राप्त होण्यासाठी या दिवशी आपल्या लहान मुलांना या दिव्यांनी नक्कीच औक्षण करा. दुसरं म्हणजे दिव्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते. हे दिवे घरात आपल्याला आयुष्यभर प्रकाश देत असतात. हाच दिवस असतो ज्या दिवशी आपण दिव्याची सेवा करायची असते. त्यामुळे या दिवशी तुम्ही घरातील सर्व दिवे स्वच्छ पुसून त्यांची पूजा अवश्य करा. अनेक जण या अमावस्याला गटारी अमावस्या देखील म्हणतात, पण हे अतिशय चुकीचं आहे. ही दीप अमावस्या आहे. या दिवशी आपल्या मनातील अंधार जाऊन आपल्या मनात प्रकाश उजळेल अशी कृत्ये करायची असतात. या दिवशी आपण साधना, उपासना, जप, तप इत्यादी करायचे असतात. मात्र आपण उलट श्रावण सुरू होणार आहे म्हणून लोक त्याचा उलट अर्थ काढतात आणि नको ते कृत्य करतात. दीप अमावस्याचा दिवस आपल्या मनातील अंधकारांचा नाश करण्यासाठी असतो. त्यासाठी आपण तो उपयोगात आणायचा असतो. या अमावस्याला केलेली साधना ही घराची प्रगती करून देणारी असते. त्यामुळे या अमावस्याला तुम्ही नक्कीच साधना करा. तुम्हाला जर आर्थिक अडचण नसेल, पैसा येत नसेल आणि तो जर टिकत नसेल तर या दिवशी आपल्याला श्री महालक्ष्मी अष्टकांचा 11 वेळा पाठ करायचा आहे. श्री महालक्ष्मी अष्टक हे म्हणायला अत्यंत सोपे आहे. त्यामुळे तुम्ही 11 वेळा श्री महालक्ष्मी अष्टकांचा पाठ नक्कीच करा. तसेच श्रीसुक्ताचे सुद्धा आपल्याला पठण करायचे असते. ज्या काही मद्यप्रेमींना गटारी वाटणारी ही अमावस्या तुमच्या मनात, तुमच्या जीवनात एक प्रकाश देणारे आहे. म्हणूनच लक्षात ठेवा, ही दीप अमावस्या आहे, गटारी नाही. त्यामुळे या अमावस्याला तुम्ही नक्की साधना, जप, तप करा आणि त्याचे पुण्य मिळवा. उलट त्यात दुसरं इतर कुठलीही कृत्य करू नका आणि या अमावस्याचा नक्कीच लाभ घेण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.